या मालिकेच्या येणाऱ्या भागात या शोधाशोधीच्या कामामध्ये आता सायलीला 2 गुड न्यूज मिळणार आहेत। हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता थोडासा मालिकेने ट्रॅक बदललेला आहे आणि तेच सारखं आता शोध या सगळ्याचा स्ट्रेस असल्यामुळे कदाचित सायलीला चक्कर आली असं बाकीच्यांना वाटत असलं तरी कारण वेगळंच आहे। सायली प्रेग्नेंट आहे, हो, स्वप्नात नाही तर सत्यात। बरं, ही प्रेग्नन्सी एकच गुड न्यूज घेऊन नाही आलेली आहे, तर या प्रेग्नन्सी नंतरच खऱ्या अर्थाने सायलीची खरी ओळख समोर येणार आहे। कशी काय? प्रेग्नन्सीमुळे असं काय घडलंय की प्रतिमाला सायलीच तन्वी असल्याचं समजलंय। आता मैनावती तिकडे आल्यावरती अर्जुन तिला सांगतो बसा इथे। मैनावतीला वाटतं चला इथे काहीतरी आपल्याला आता चान्स आहे हातपाय मारायला, आणि त्यानंतर लगेचच मैनावती बसते। पण त्याच वेळेला गुलाबबाईला बघितल्यावरती तिची आता बोबडी वळते। गुलाबबाईला ज्या वेळेला ती पाहते त्यावेळेला ती ताबडतोब आता तिकडून उठते आणि निघते, आणि त्यावरती सायली म्हणते आई थांब, जाऊ नकोस। काय म्हणतायत या? म्हणजे 5 वर्षाची असताना मला तू विकलं होतंस, यावरती आता आकांतांडव करत इकडे मैनावती सांगायला लागते मी आणि तुला विकेन, आणि सायली तुला माझ्यापेक्षा जास्त या गोष्टीवरती विश्वास आहे, म्हणजे मी बोलते त्याच्यावरती तुझा विश्वास नाही आहे, आणि आता तुझा विश्वास या गोष्टीवरती आहे की ही बाई सांगते म्हणजे मी तुला खरंच विकेन असं वाटलं होतं का? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन हे बघा आकांतांडव करू नका, खोटं बोलून काहीच होणार नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला हे खरं कबूलच करायला लागेल। यावरती मग आता सायली सांगायला लागते की आई खरं बोल। यावरती म्हणते अजिबात नाही, मला आता तू इकडून जाऊ दे, मला इथे अजिबात थांबायचं नाहीये। माझ्यावरती हा असा आरोप करण्यासाठी मला इथे बोलवलंत का? आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच मागून गुलाब सांगायला लागते की खोटारडे, खोटं बोलू नकोस। आणि आता त्यावेळेला इकडे लगेचच सांगायला लागते सायली आई थांब, त्या काय म्हणतात ते ऐक। त्यावरती ती सांगते ही बाई खोटं बोलते। मग गुलाब सांगायला लागते मी खोटं बोलते ना? मग मैनावती तू आणि सदाशिव माझ्याकडे या पोरीला घेऊन आलात त्यावेळेला जी गोष्ट तुम्ही मला दिली होतीत ना ती मी घेऊन आलेली आहे। आता मात्र मैनावतीला प्रेक्षकांनो थांबावंच लागतं आणि ती विचार करते मी काय दिलं होतं, आणि त्यावरती मग लगेचच आता इकडे मैनावती ती गोष्ट सांगते। काय गोष्ट? तर आता लगेचच इकडे गुलाब ती गोष्ट दाखवते आणि ती गोष्ट दुसरी तिसरी काहीही न तिचा जुन्या शाळेचा दाखला असतो। आणि त्यानंतर मग अर्जुन म्हणतो जर तुम्ही तुमच्या मुलीला विकली नाही तर एका शाळेतून दाखला काढून तुम्ही तिला दुसऱ्या शाळेमध्ये पाठवण्यासाठी यांच्या हातात दाखला का दिलात? असं म्हटल्यावरती आता मात्र मैनावती गडबडते आणि खरं सांगायचं तर आम्हाला खरंच पैशाची अडचण होती आणि म्हणूनच आम्ही आता हे पैसे म्हणजे पैशासाठी हे सगळं केलंय, बाकी काहीच नाहीये। आम्हाला या सगळ्यामध्ये तुम्ही आता अडकवू नका असं म्हणायला लागते। सायले तुला माहिती आहे 5 लोकांच्या म्हणजे किती लागतात पैसे? एकटे तुझे बाबा आता टेलरिंग काम करायचे। इकडे म्हणजे तिने प्रेक्षकांनो कबूल केलेलं आहे की तिने सायलीला विकलं होतं। आता फायनली सत्य समजलंय, सायली तर पुरती मुळापासून हदरून गेलेली आहे। सायलीला कळतच नाहीये की आता नक्की काय बोल। आता सायली घरी आली आणि ती सारखा तोच विचार करते आहे की असं काय घडलं? मी खरंच मला विकण्या इतपत मी काहीतरी विचित्र वागले असेल का? काय नक्की घडलं असेल, कसं घडलं असेल? आणि त्यानंतर मग आता या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असताना तिला चक्कर यायला लागते आणि तिला मग आता दुसऱ्या गोष्टी आठवायला लागतात। मग तिला आठवायला लागतं की आपण आपल्या लहानपणी कुठे होतो, काय होतो, पण या लहानपणीच्या आठवणीत तिला कुठेच आता मैनावती सदाशिव आठवत नाहीयेत आणि प्रेक्षकांनो सायलीला चक्कर आलेली आहे। सायलीला चक्कर आल्यावरती सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलाय की नक्की काय झालंय? म्हणजे सायलीला त्यावरती अर्जुन म्हणतो तिला जरा जास्तच विचार करावा लागतोय आणि ती ना तिच्या म्हणजे अर्जुन आता सगळ्यांनाच खरं सांगून टाकतो। तिकडे आता प्रतिमा असते, रविराज असतात, मग अर्जुन सांगतो जो घडलेला प्रकार आहे तो, आणि अर्जुन सांगायला लागतो की खरं तर म्हणजे तिच्या लहानपणी तिच्या आई वडिलांनी तिला विकलं होतं, ही गोष्ट तिला सहनच होत नाहीये। त्यावरती प्रताप आता म्हणायला लागतो काय बोलतोयस तू अर्जुन? विकलं होतं म्हणजे हे काय आहे?
कशाबद्दल बोलतोयस? अर्जुन सांगतो, डॅडा अहो खूप मोठी गोष्ट घडली होती. तोपर्यंत अश्विन तिकडे येतो आणि त्यानंतर अश्विन आता सायलीला चेक करायला लागतो. तर अश्विनच्या काही वेगळीच गोष्ट प्रेक्षकांना लक्षात आली. अश्विन काही बोलणार तर त्याला आता इकडे अर्जुन थांबवतो आणि फार काही नाहीये तर तिला स्ट्रेस आलेला आहे. आणि त्यानंतर अर्जुन सगळी घटना सांगतो की तिच्या आई वडिलांनी तिला लहानपणी विकलं होतं आणि त्यानंतरच ते आता त्यांचं जे टेलरिंगचं शॉप आहे ना ते सुरू केलं आणि त्याच्या जीवावरती सगळेजण जगत होते. असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते, बरोबरच आहे ना, हे होणं साहजिकच आहे. काही झालं तरी सुद्धा म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिला तसं वाटणारच ना. यावरती अश्विन म्हणतोय, ऐका मला काहीतरी सांगायचंय. पण कोणी अश्विनचं ऐकत नाहीये, सगळेजण आपले तेच तेच बोलतायत. अश्विन शेवटी चिडतो आणि अश्विन सांगायला लागतो, ऐका तरी मी काय बोलतोय ते. यावरती तिकडे आता प्रिया आले. प्रिया सांगते, काही नाहीये, हिची हीच लायकी आहे. म्हणजे कसं आहे ना, म्हणजे काही झालं तरी सुद्धा हिच्या ना ही आता तुम्हाला दाखवते आव आणते, पण आश्रमात सुद्धा असताना ही किती आगाव आणि चोऱ्या करायची मला विचारा ना. त्यामुळे विकलं असेल हिच्या आई वडिलांनी हिला, दुसरं काही नाहीये. असं म्हणत प्रिया आता हे सगळं बोलतच चाललेली आहे. अश्विन आता इकडे सांगतोय, ऐका तरी मला काय बोलायचंय. यावरती अर्जुन म्हणतो, तू तर काही बोलूच नकोस, काही झालं तरी सुद्धा आता तुला हे बोलायची काही गरजच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, सायली 1 मिनिट, तू काय बोलतेस? आश्रमात असताना चोऱ्या कोण मी करायचे? यावरती पूर्णाजी म्हणते, सायली तू तिच्या नादी लागू नको, तुला स्ट्रेस आहे की नाही, तू या सगळ्यामध्ये आता जरा शांत बस. असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीला सगळेजण आराम करण्यासाठी पाठवतात. अश्विनचं कोणी काही ऐकतच नाहीये. अश्विन काय बोलतोय, कसं बोलतोय त्याला काही कळतच नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता इकडे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच वेळेला अश्विन म्हणतो, मला काहीतरी बोलायचंय. तर आता प्रतिमा म्हणते, 1 मिनिट, अश्विनला काय बोलायचंय ते तरी आपण बघूया. असं म्हटल्यावरती अश्विनला विचारलं जातं. तर आता अश्विन, मला असं वाटतंय की सायली बहिणीला गायनॉकॉलॉजिस्ट कडे न्यायला पाहिजे. यावरती मग सायली म्हणते, नाही नाही अश्विन भाऊजी, खरंच काही गरज नाहीये, मी ठीक आहे. यावरती अश्विन म्हणतो, मी सांगतोय ना, तुम्हाला कुणालाच काही ऐकून घ्यायचं नाहीये का? म्हणजे तुम्ही आता माझं काही म्हणणंच ऐकत नाही आहात, काय झालंय ते समजूनच घ्यायला मागत नाही आहात. खरं तर आताच मला असं वाटतंय की सायली बहिणी प्रेग्नेंट आहे. असं म्हटल्यावरती सगळेजण आता एकदम आपल्याच विचारात असताना अचानकपणे अश्विनकडे लक्ष गेल्यावरती काय, असं आता सगळ्यांना एक प्रेक्षकांनो आनंदाचा धक्का बसलेला आहे की खरंच सायली प्रेग्नेंट आहे. आणि सगळेच जण खूपच खुश झालेले आहेत, सायलीकडे पाहत आहेत आणि सायली चक्क लाजते. त्यानंतर प्रेक्षकांनो पूर्णाजी, अस्मिता सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे. अस्मिता आता इकडे सांगत आहे की अरे वा, ही तर किती आनंदाची बातमी आहे. म्हणजे माझं बाळ किती लकी आहे पहा, की त्याला आता इथे यायच्या आधीच त्यांनी आता आपल्या मामीला सुद्धा आई बनवले आणि स्वतःच्या खेळण्यासाठी एक आता छोटंसं खेळणं पण आणले. अस्मिता खूप खुश होते, पूर्णाजी खुश होते, सगळेजण सायलीची खूपच काळजी घ्यायला लागतात. त्यावेळेला अश्विन म्हणतो, पण याच्यामध्ये मला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाटते, तर तुम्ही एकदा जाऊन चेक करून या. असं म्हटल्यावरती इकडे प्रतिमा प्रेक्षकांनो एकटक पाहायला लागते आणि प्रतिमा म्हणते, कसले कॉम्प्लिकेशन्स? यावरती अश्विन आता सांगायला लागतो, म्हणजे मला फारसं काही नाही हे झालेलं आहे, नाडीवरून मला एक गोष्ट कळते की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आता कधी कधी असं होतं की म्हणजे आपण आता हे प्रेग्नन्सी म्हणून डिटेक्ट करतो, पण त्यानंतर बाळ आणि आई यांच्या सुरक्षेचा प्रश्न अशा वेळेला जाणवतो. यावरती प्रतिमा म्हणते, तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला आठवतंय ज्या वेळेला मी तन्वीच्या वेळेला प्रेग्नेंट होते तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी असंच सांगितलं होतं? रविराज म्हणतात, हो मला आठवतंय, पण मग त्यावेळेला आपण ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो ना त्याच डॉक्टरांकडे आत्ता सुद्धा जायचं का? यावरती सायली सांगते, ठीक आहे. आता रविराज आणि प्रतिमा सायलीला घेऊन आता त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे जायला निघतात. इथेच खऱ्या अर्थाने आता मालिका टर्न ट्विस्ट होणार आहे. इकडे तोपर्यंत महिपत साक्षीला फोन लावतोय. इकडे प्रेक्षकांनो महिपतला साधारण आता मात्र इकडे शंका आलेली आहे, ती म्हणजे सचिन बद्दल शंका आल्यामुळे त्याला आता असं वाटतं की नाही, हा माझ्या मुलीला अडकवणार तर नाही ना, आणि म्हणून तो फोन लावतोय. तर साक्षीचा फोन लागत नाहीये आणि त्यामुळे तो एक व्हॉइस नोट टाकून ठेवतोय तिला. आणि त्यानंतर आता ही व्हॉइस नोट प्रेक्षकांनो पाहिली जाणार असते आणि ती म्हणजे इकडे आता सचिनकडून, आणि त्यानंतर मोठा गोंधळ होणार असतो. इकडे सायलीला गुड न्यूज मिळाले. दुसऱ्या दिवशी तिला आता जायचं आहे ते म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांच्या सोबत. पण सायली बिलकुल खुश नाही. घरातले सगळेजण खुश आहेत, अर्जुन खुश आहे आणि अर्जुन सांगतो, काय झालं,
तुला इतक्यात हे सगळं नको होतं का? म्हणजे मगाशी मला तर खूपच आनंद झाला, पण मी तुझ्या चेहऱ्यावरती पाहिलं तर तुला अजिबात आनंद झाला नाही आणि मला हे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करायची नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, तू या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा विचार कर आणि जर का तुझा स्वतःचा निर्णय होकार नसेल तर मात्र आपण इथेच हे थांबवूया. सायली म्हणते म्हणजे काय? यावरती अर्जुन म्हणतो अनेक उपाय आहेत, आपण करूया ना. यावरती सायली म्हणते का? पण मला तर छोटा अर्जुन लवकरात लवकर पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो हो, पण तूच तर आता म्हणजे मी इतक्या आनंदात आहे, मला एक्सपेक्टेड आहे की तू आनंदात असशील, पण तू आनंदात नाही आहेस म्हणून मला असं वाटलं. यावरती सायली म्हणते मी आनंदातच आहे, पण मला या आनंदामध्ये एक ना असं कुठेतरी त्याला एक अशी किनार वाटतेय की हे सगळं साफ झालं पाहिजे. अर्जुन म्हणतो म्हणजे? त्यावरती सायली सांगते मला माझे खरे आई बाबा पाहिजेत. हे आई बाबा नाही आहेत, मी तुमच्याकडे आज मागतीये. खरं सांगायचं तर माझं हे गिफ्ट समजा, मी तुम्हाला गुड न्यूज दिली त्याबद्दलचं गिफ्ट समजा आणि मला माझ्या खऱ्या आईबाबांच्या पर्यंत तुम्ही आता पोहोचवून द्या. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो ठीक आहे, तू चिंता करू नकोस. इकडे सायलीला आता मात्र तिथल्या खऱ्या आईबाबांचा विषय काढल्यावरती रविराजांनी ठेवलेल्या डोक्यावरती हात आठवतो आणि ती म्हणते आज बघितलंत ना रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांनी मला आता किती पद्धतीने आपल्या मुलीसारखं लगेच डॉक्टरांकडे जायचं ठरवलं, पण माझ्या आई बाबांना ना कसला आनंद झालाय नाही काही, त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणतो चिंता करू नकोस, तू माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी हक्काने मागितलेलं आहेस आणि मी ते तुला देणार नाही असं होईल का? बिलकुल नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी तुला ती गोष्ट देणार म्हणजे देणार असं म्हणत फायनली आता इकडे लगेचच अर्जुनने ठरवलंय की काहीही झालं तरी सुद्धा सायलीला ती गोष्ट द्यायची म्हणजे द्यायची. बरं आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे सत्याचा शोध घ्यायचं ठरवतो. दुसऱ्या दिवशी थकल्यामुळे सायलीला काही जाग येत नाही. प्रिया विचार करते की काल तर हे दोघ जण तिला घेऊन जाणार होते, ते म्हणजे इकडे डॉक्टरांकडे गेल्यावरती काही टर्न ट्विस्ट तर येणार नाहीये ना असं म्हणत आता इकडे लगेचच ती विचार करत असते. आणि त्याच वेळेला सायलीला आता अर्जुन उठवतो की तुला आज डॉक्टरांकडे जायचंय ना सायली असं म्हटल्यावरती आता इकडे सायली उठते आणि त्यानंतर आता इकडे अर्जुनने तिच्या अंगावरती मैनावतीची पुन्हा एकदा साडी टाकल्यावरती सायली चिडते, ती साडी फेकून देते. मी तुम्हाला सांगितलंय ते माझे आई वडील नाही आहेत. आणि सायली आता तयार झालेली आहे आणि त्यानंतर मग आता सायली रविराज आणि प्रतिमा यांच्यासोबत जाण्यासाठी तयार होऊन खाली येते. आणि त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते बघा म्हणजे हिचे आई वडील आहेत नाही ते तरी माझ्या आई वडिलांच्या सोबत हिला का जायचंय? काही गरज नाहीये, तिचे आई वडील नेतील ना तिला. यावरती आता पूर्णाजी चिडते आणि तुला काय प्रॉब्लेम आहे ग? तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रतिमा तिला आता आपल्या मुलीप्रमाणे जर का मानती आहे तर तू या सगळ्यामध्ये न पडलेलीच बरी असं म्हणत आता पूर्णाजी तिला चांगलंच फटकारते. त्यानंतर मग आता प्रतिमा सांगायला लागते सायली चल, कारण मला ती शंका येते आहे जी शंका मला तन्वीच्या वेळेला आली होती. यावरती आता इकडे लगेचच प्रिया म्हणायला लागते म्हणजे काय? त्यावरती प्रतिमा काही सांगत नाही. पण प्रेक्षकांनो ज्या वेळेला प्रेग्नन्सीच्या वेळेला सेम टू सेम डॉक्टरांनी सांगितलेलं असतं प्रतिमाला तन्वीच्या बद्दल की बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका आहे, पण त्यानंतर ज्या वेळेला चेकिंगसाठी गेल्यावरती जी गोष्ट समोर आले ते सेम सायलीच्या बाबतीत घडतंय का हे प्रतिमाच्या डोक्यात आहे. आणि इथेच डॉक्टरांकडे गेल्यावरती सायली आणि प्रतिमा या दोघींना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवणार आहे की आपण फक्त दोघी सेम नाही आहोत तर बाकी सगळं पण आपले सेम गोष्टी आहेत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रतिमा रविराजांकडे DNA टेस्टची मागणी करणार आहे. आणि त्यानंतर आता लगेचच इकडे काय सत्य समोर येणार? रविराज या सगळ्यामध्ये आता DNA टेस्ट केल्यानंतर पुढे कोणत्या प्रकारे या सगळ्यामध्ये आता उलगडा होत जाणार किंवा प्रतिमाला अशी काय गोष्ट समजलेली आहे त्याच्यामुळे आता इकडे प्रतिमा DNA टेस्टची मागणी करते. आणि त्यानंतर आता सायलीच आपली मुलगी आहे म्हणजे हे सगळं कसं कळणार? हे येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे आता इकडे उलगडे होणार आहेत.